ताज्या बातम्यांसाठी MS न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। एसीचा स्फोट अन घरात आग, पल्लवीच्या किंकाळ्यांनी शेजारी धावले, पण उशीर झाला। बॉडीची न पाहणारी अवस्था। एसीचा स्फोट झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सोलापूर शहरातील जुना वेडी घरकुल परिसरात गडगीनगरमध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे। एअर कंडिशनरचा स्फोट झाल्यामुळे 40 वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। पल्लवी प्रवीण सग्गम, वय वर्ष 40, राहणार गाडगीनगर, सुवर्णकळस, सोलापूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे। घरातील एअर कंडिशनरमध्ये स्फोट झाला, त्यानंतर आग नेमकी कशी भडकली याचा कसून तपास सुरू आहे। पल्लवीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। MIDC पोलीस पुढील तपास करीत आहेत। घरकाम करत असताना आग। स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असल्याने पल्लवी प्रवीण सग्गम घरीच होत्या। गुरुवारी दुपारी त्या घरातील काम करीत असताना अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला। स्फोटानंतर काही कळाच्या आत शॉर्ट सर्किट झाले आणि आग वेगाने घरात तात्काळ पसरली। आगीच्या ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की त्यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही। आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरड सुरू केली। अग्निशमन दल आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण पल्लवी यांचा होरपळून मृत्यू झाला। भाजलेल्या अवस्थेत पल्लवीचा मृतदेह बाहेर काढला असून जुनावेडी घरकुल परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। घरात तपासणी केली असता पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला। MS न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण, माळशिरस। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.